हॅलो, गुड मॉर्निंग. तर एव्हरीडे क्वीनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळे कसे आहेत? बापाच्या कृपेने सगळे ठीक असतील, आय होप. तर बापाच्या चरणी हीच प्रार्थना असेल. तर दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त सूर्याच्या किरणाने. तर नाश्त्याला मी असे कोबीचे धिरडे किंवा धपाटे आपण म्हणू शकतो, ते मी बनवणार आहे. तर त्यासाठी मी मिरची, अद्रक आणि लसूण ह्याचा ठेचा घेतला आणि त्याच्यामध्ये आपले घरामध्ये जेवढे काही पीठ असेल, सध्या तर मी आता बेसन, तांदळाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं असेल तर तुम्ही कांदा, कोथिंबीर टाकली तर बेस्टच असते. मी कोथिंबीर नाही टाकली आहे. हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर आणि तुम्हाला जर असं वाटलं गरम मसाला टाकावा असा तर तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता. मी इथे टाकला नाही आहे. आणि आता हे सगळं मीठ वगैरे टाकून जिथल्या तिथे आपण छान असं मस्त असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही 2 प्रकारे हे धिरडे बनवू शकतात. एक तर मळून किंवा तुम्ही असं ओलसर असं पीठ करून तुम्ही असं तव्यावरती असं आपलं बेसन पोळी कशी बनवतो तसं तुम्ही बनवू शकता. तर हे असं मी असं थोडंसं ओलसर पीठ बनवलं आणि असं तव्यावर हे असं स्प्रेड करून मग त्याचे असे धपाटे धिरडे टाकायचे. खूप उत्तम आणि खूप पौष्टिक आणि खूप छान लागतात, कारण की त्यात सगळेच पीठ असतात आणि कोबी पण शरीराला खूप फायदेशीर आहे. तर हे अशा प्रकारे मी नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारचे धिरडे, भाज्यांचे, कडधान्यांचे किंवा डाळींचे बनवत असते. तर इथे धिरडे शिजत आहेत तोपर्यंत मी इथे सगळे मसाले भरून घेते. काल मी जे बॉटल्स घासले होते त्या बॉटल्समध्ये सगळे मी मसाले भरून घेते. इथे एकीकडे धिरडे आणि एकीकडे असे मसाले फिल करण्याचं काम माझं चालूच होतं. तर तुम्ही एन्जॉय करा आणि मी सुद्धा एन्जॉय करते हे असं धिरडे. तर मी ॲक्च्युली सगळ्यात लास्टला खाते. आधी मुलांना, मिस्टरांना सगळ्यांना दिलं की मग फायनली माझा नंबर लागतो. तर तुमच्या घरीसुद्धा असंच होतं का? तुम्हीसुद्धा असं सगळ्यांना दिल्याच्या नंतर तुम्ही लास्टला बनवता आणि तुम्ही लास्टला खाता? तर नक्की मला कमेंट करून सांगा. इथे मी एकीकडे धिरडे आणि एकीकडे मसाला भरांचं काम चालू आहे माझं. तर असं धिरडे टाकले तर शिजता शिजता असं रिकामं उभं राहण्यापेक्षा काय वाईट आहे की मी दुसरं काही काम करू. त्याच्यामुळे मग मी मसाला भरायचं सुद्धा काम केलं आहे आणि इथे माझे मसाले सगळे भरून झालेले आहे. बरीच थंडी पडत आहे ना आजकाल, तर त्याच्यामुळे माठातलं पाणीसुद्धा फ्रीजसारखं लागतं आहे. त्याच्यामुळे मी हे थर्मास भरायचं काम सुरू केलं आहे आजकाल. तर आता हे थर्मास भरून मी रोजच्या रोज हे भरून ठेवते आणि आम्ही गरम पाणी सध्या पीत आहोत. आज मुलांच्या टिफिनला भेंडी फ्राय बनवणार आहे. तर ही भेंडी मी आदल्याच रात्री कापून ठेवली होती. तुम्हाला मी सांगितलं बऱ्याच वेळेस की मी आदल्या रात्रीच मोस्टली मी भाज्यांची तयारी करून ठेवते. तर आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकायचे आहेत, मीठ टाकायचं आहे, तुम्ही लिंबूसुद्धा पिळा किंवा तुम्ही शेंगदाण्याचं कूट किंवा बेसन वगैरे हे सगळं मिक्स करून जरी तुम्ही डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय केलं तरी उत्तम लागते ही भाजी. तर चला, आज ही टिफिनला ही भाजी मी बनवत आहे. पण मी याच्यामध्ये काही बेसन किंवा शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही. आज मी साध्याच पद्धतीने बनवणार आहे. तर इथे मी ही भाजी टाकली आहे आणि ती फ्राय होत तर चला तर आपण पुढची कामं करूया. तर आता इथे मी मुलाची स्कूलची बॉटल भरून देत आहे त्याला. ॲक्च्युली मी मुलांना स्टीलच्याच बॉटल देते आणि ॲक्च्युली आम्ही घरामध्ये स्वतःसुद्धा स्टीलच्याच बॉटल प्रिफर करतो. शक्यतो मी मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी बॉटल लागते आणि मी तर माठातलंच पाणी ॲज युजल पीत असते. तर इथे माझा मुलगा यमी इथे मोठ्या मुलाचं टिफिन रेडी झालं आहे. त्याला तर स्कूलला जायचं आहे. लहान मुलगा थोडा उशिरा जातो आणि मोठा मुलगा अगोदर जातो, त्यामुळे आता त्याचं टिफिन पॅक करून मी त्याला देत आहे. तर अशा प्रकारे फायनली जेव्हा शाळेत जातात तेव्हा मी फुल टू म्हणजे एकदम रिकामी होऊन जाते, म्हणजे स्वयंपाकाच्या कामापासून. तर इथे मुलगा चालला आहे माझा. मुलं स्कूलला गेले की इथे माझं क्लिनिंगचं काम सुरू होतं. 1-1.5 तासामध्ये माझं हे सगळं क्लिनिंग होऊन जातं. 1:30 वाजेपर्यंत माझी सगळीच कामं होऊन जातात. तर बघा, हा असा मेसी पूर्ण बेड झालेला असतो, कारण की माझा छोटा मासा हा त्याच्यावरती पोहत असतो. तर तो मी नीट करून घेते आणि सगळं क्लीन केल्याच्यानंतर 1-1.5 तासामध्ये माझी ही सगळी कामं होतात. तर वॉशिंग मशीनला बरेच दिवस झाले कवर घालायचा मुहूर्त काही निघत नव्हता. फायनली तो आज निघाला आहे आणि असा तो मी घातला आहे.
ॲक्च्युली हा प्लास्टिकचा आहे, त्याच्यामुळे पाणी वगैरे सांडलं तरी प्रॉब्लेम होत नाही. संध्याकाळी उठल्यावर जे काही चहा पाणी आणि माझं एक्सरसाइजचं जे काही रुटीन आहे ते झाल्याच्यानंतर, देवपूजा करून झाल्याच्यानंतर फायनली मी संध्याकाळी मुलांचा अभ्यास घ्यायला बसते. तो वेळ मी मुलांनाच देते. जर कधी मार्केटला गेली तर मग मी मार्केटमधून आल्यावर आम्ही रात्री अभ्यास करतो थोडाफार. 1-1.5 तास 2 तास आम्ही अभ्यास करतो. दोन्ही मुलं सोबत अभ्यास करतात आणि दोन्ही मुलांचा मी सोबत अभ्यास घेते. इथे माझ्या मुलाची ड्युटी असते रात्रीचं अंथरूण टाकणं, सकाळीचं अंथरूण उंचलण्यापासून, सोफे आवरण्यापासून तर बेड आवरण्यापासून. तो हे नेमाने आम्ही तेल बनवत आहे. कापूर आणि खोबरे तेल एकत्र करून जे काही तेल बनतं ते तेल बनवत आहे. मुलाच्या डोक्यामध्ये थोडासा डॅन्ड्रफ झाला आहे, तर मला खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी वयात तुला डॅन्ड्रफ कसं काय व्हायला लागला आहे. काही सांगू शकत ते आजकाल काय बोलतात ना, इतकं हेल्दी खाऊनसुद्धा आजकाल मुलांच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ वगैरे व्हायला लागले. तर त्याची ट्रीटमेंटसाठी आम्ही इथे मस्त खोबरे तेलामध्ये असं कापूर टाकून आम्ही आता गरम करतो आहे आणि त्याला मी सांगितलं आहे, तुला मी शिकवते, तू अशा पद्धतीने हे करत जा. तर आता त्याला सांगितलं आहे मी 1 दिवस आड करून ॲटलिस्ट तरी लाव. तर आता ह्याच्यामध्ये मी भीमसेन कापूर टाकते. तर मला नक्की कमेंट करून सांगा की मी भीमसेन कापूर टाकलं तर चालेल का मला साधं कापूर आणावं लागेल. तर तुम्हाला माझा हा रोजचा डेली रुटीनचा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळत राहील पुढे व्हिडिओज बनायला आणि तुमच्याबरोबर छान छान माझ्या आयुष्यातलं दिनक्रम शेअर करायला. तर तुम्हाला आवडतं का माझा हा व्हिडिओ किंवा माझे जे काही व्हिडिओज आहेत हे माझे रिअल व्हिडिओ आहे जे मी रोज जगते ते तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आता इथे आहे रात्री मी सोयाबीन भिजत घालत आहे. सकाळची तयारी करायची आता आपल्याला की सकाळी काय बनवायचं. त्यासाठी आता माझ्याकडे भाजी उरली नाही आहे अक्षरशः आणि मला काही वेळ मिळाला नाही द्यायला. तर मी आता सोयाबीन भिजत घालते जेणेकरून सकाळी बनवेल मी ते सोयाबीन. तर हा असा पूर्ण दिवस असाच जातो, काहीच कळत नाही आणि रात्र होते आणि सगळं काही बोलतात ना, सुटकेचा श्वास होतो एक प्रकारे. तर तुमचंसुद्धा असंच असतं का? ऑब्व्हियसली सगळ्यांचंच असंच असणार आहे. तर सोयाबीनची भाजी उद्या मी बनवणार आहे कारण की भाज्या अगदीच संपल्या आहेत. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. बाय.